गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पार्थ पवारांकडून 18 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून मीडिया कंपनीवर आरोप। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचंही समोर। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवाने, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल। सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कात चुकीच्या पद्धतीने सूट दिल्याचा आरोप। पार्थ पवारांविरोधात मात्र तक्रार नाही। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला, पण पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव वगळण्यात आलं। प्रकरण उघडकीस आल्याच्या 24 तासात सरकारकडून जादूचे प्रयोग। अंबादास दानवेंची टीका। जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही। माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। अजित पवारांची प्रतिक्रिया। 3-4 महिन्यापूर्वी कानावर आलं होतं, तेव्हाच सांगितलं होतं काही चुकीचं करू नका। अजित पवारांचं वक्तव्य। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही। अंबादास दानवेंच्या आरोपानंतर पार्थ पवार यांच्याकडून स्पष्टीकरण, तर अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांचा मात्र नकार। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये सर्व माहिती मागवली। या संदर्भात योग्य चौकशी केली जाईल। कुठेही अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाणार। मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरती एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं। एकनाथ शिंदेंनी माध्यमांचे माईक बाजूला केले। अजून निलंबन आदेश प्राप्त झालेला नाहीये। तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं स्पष्टीकरण। माझा पार्थ पवार यांच्या जमिनीसोबत काहीही संबंध नसल्याचंही वक्तव्य। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत। मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी तपास केला जाणार। 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। आपण मराठी अमराठी करत राहणार आणि यांची मुलं जमिनी लाटून बंगले बांधणार। पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण। तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही, मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, सुळेंची मागणी। पार्थ पवारांनी मला पाठवलेली कागदपत्र नियमबाह्य नव्हते। संबंध नसल्यास पार्थ पवारांची बदनामी करणं अयोग्य। उदय सामंतांची प्रतिक्रिया। अजित पवारांना भस्म या नावाचा आजार झालाय। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर निशाणा। पहिलेच एवढं खाल्लं, अजून किती खाणार? हर्षवर्धन सपकाळांचा खोचक सवाल। फडणवीसांनी चौकशी लावली आहे। चौकशीत सगळं काही समोर येईल। अपुऱ्या माहितीवरती बोलणं योग्य होणार नाही। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांची सावध प्रतिक्रिया। पुण्यातील जमीन घोटाळा खरा असेल तर अधिकाऱ्यांचं निलंबन करून विषय संपणार नाहीये। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर भाजप मित्रपक्षांना जवळ घेतं आणि बदनाम करतं। आदित्य ठाकरेंचा निशाणा। मिल बाटके खाओ असं धोरण ठरलंय का? पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून हिंदू महासभेच्या आनंद दवेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। पार्थ पवारांची तक्रार अजित पवारांकडेच घेऊन जाणार का? आनंद दवेंचा सवाल। पुण्यातील जमीन व्यवहार राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाहीये। नैतिकता असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। भोसरी जमीन प्रकरणी मी राजीनामा दिला होता। खडसेंकडून आठवण। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करूया। उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची क्लिप ऐकवली। कर्जमाफी न झाल्यानं शेतकरी विचारतायत आता कुठे पळाला मतचोरा? उद्धव ठाकरेंचा सवाल। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दौरा। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाहीयेत। उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। कर्जमाफी संदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंकडून अजित पवारांचाही लावरेतो व्हिडिओ। नाही तुमचा सातबारा कोरा केला तर पवाराची औलाद सांगणार नाही, हे जुनं वक्तव्य ऐकवत उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना सवाल। मला भकास मंत्री म्हणणारे स्वतः 2.5 वर्ष घरी बसले होते। जेव्हा फिरायचं होतं तेव्हा फिरले नाहीत। ठाकरेंच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार नाही। मराठवाडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना निर्धार करण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन। मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना तुम्ही काय मदत केली? श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। शेतकऱ्यांकडे जाऊन बघावं ते उद्धव ठाकरेंचं नाव घेत होते। कोरोना काळामध्ये सर्व घरात होते। कुणीही टीका टिप्पणी करू नये। टीका करतायत म्हणजे आमचा दौरा झोंबलाय। अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंचा नांदेडच्या लोहा तालुक्यातील पारडी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद। शेतकऱ्यांना मांडली गाण्यातून व्यथा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा। आम्हाला 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिला। उद्धव ठाकरे यांचं फिरणं म्हणजे स्टंटबाजी। भाजप आमदार नारायण कुचे यांची ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून टीका।
रेल्वे रुळावरून चालणाऱ्या 5 जणांना उडवलं, दोघांचा मृत्यू तर एक जखमीवरती उपचार सुरू, दोघांना डिस्चार्ज. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावरील घटना. रेल्वे मोटरमन आंदोलनाचा गर्दीच्या वेळेस प्रवाशांना फटका. दादर, ठाणे, कुर्ला, सीएसएमटी अशा प्रमुख स्थानकांवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे संघटनांवरती आंदोलनामुळे संताप व्यक्त. काल काही वेळ मध्य रेल्वे विस्कळीत. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील भारतीय महिला संघाचा सत्कार केला जाणार. आज दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी कार्यक्रमाचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बिहार दौऱ्यावर. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात. बोटचोरीनंतर भाजपकडून सिल्लोडमध्ये खत चोरी. सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची लूट. बोगस खते शासकीय खतांच्या बॅगांमधून विकली. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. तर 250 रुपयांचं खत 1150 रुपयांना विकल्याचा प्रकार. दानवेंचा ट्विट. प्रवक्त्यांनी आपली भूमिका नीट मांडावी. अजित पवारांची सूचना. अजितदादांच्या बैठकीमध्ये रुपाली पाटील आणि चाकणकर समोरासमोर. प्रत्येक घडामोडीवरती माझं लक्ष असतं. बैठकीत अजितदादांचं सूचक वक्तव्य. मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची तक्रार. बीडच्या कार्यकर्त्याकडून जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. चौकशी सुरू आहे. जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची घटना गंभीर आहे. राज्य सरकारनं तात्काळ कारवाई केली पाहिजे. जरांगेंना संरक्षण देण्याची मी फडणवीसांकडे विनंती करणार. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. खासदार बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. जरांगेंच्या हत्येच्या कथित कटासंदर्भात एसआयटी चौकशीची मागणी. एसआयटी मार्फत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची ही मागणी. जरांगेंना धमकी प्रकरणी पंकजा मुंडेंचा पोलीस अधीक्षकांना फोन. जरांगे पाटलांच्या सुरक्षेची काळजी घ्या. जालना पोलीस अधीक्षकांना पंकजा मुंडेंच्या सूचना. रोहित आर्या प्रकरणामध्ये पोलिसांना सहकार्य करेन. रोहित आर्या मानसिक रुग्ण असल्याचं कधीही बोललो नव्हतो. मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं. दीपक केसरकरांची यावर प्रतिक्रिया. राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब नाही फुसकी लवंगी. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. देशात लोकशाही नांदू नये म्हणून आंतरराष्ट्रीय शक्तींची मदत. राहुल गांधी कुणाचा अजेंडा चालवतायत. फडणवीसांचा सवाल. वोट जिहाद पसवण्यासाठी वोटचोरीचं तुणतुणं. मराठी हिंदू भूमिपुत्रांवरती वोटचोरीचा शिक्का मारला. आशिष शेलारांचा ट्विट करत ठाकरे बंधूंवर निशाणा. उभाठा काँग्रेसचीच दुबार. त्यात भर पडून आता मनसे म्हणजे तिबार अशी ही टीका. काँग्रेस आमदार असलम शेख यांची 2 मतदार याद्यांमध्ये नावं. चारकोप मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांचा मोठा आरोप. 2 मतदार याद्यांमध्ये असलम शेख यांचा नावासह फोटो. मनसेच्या दिनेश साळवी यांची प्रतिक्रिया. काम करा नाहीतर पद सोडा. काम न करणाऱ्यांना काढून टाका. मतदार याद्यांवर काम करा अन्यथा उमेदवारी मिळणार नाही. पुण्यातील पदाधिकारी बैठकीमध्ये राज ठाकरे संतापले. नागपूरमधील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्च. डागडुजीसाठी सुरू असलेल्या उधळपट्टीची एसआयटी चौकशी करा. नितीन राऊतांची सरकारकडे मागणी. पवार काकापुतणे एकत्र आले तर चांगलंच होईल. वसमतमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये झिरवाळ यांचं मोठं वक्तव्य. पवार काकापुतण्यांनी एकत्र यावंच. झिरवाळ यांच्याकडून इच्छा व्यक्त. कृषी विभागाच्या योजनांमधील गैरव्यवहाराच्या चौकशी समितीवरती यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुदांशूंची नेमणूक. माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट. समितीनं मुदतीत अहवाल सादर न केल्यामुळे राज्य शासनाकडून नव्यानं नेमणूक. अहिल्यानगर जैन मंदिरासंदर्भात तक्रार दाखल. दंगेकर आणि किरण काळे धर्मादाय आयुक्तालयामध्ये तक्रार. जमीन विकत घेण्यासाठीचे सगळे अधिकार ट्रस्टींकडे. ही चुकीची जाहिरात. दंगेकरांची प्रतिक्रिया. लोक आम्हाला गुंड म्हणतात. शंड असण्यापेक्षा गुंड असलेलं कधीही बरं. मंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी. तर प्रतापराव जाधव साधा माणूस नाही फार कलाकार असल्याचीही पाटलांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आपण मोठा भाऊ आहोत. कुणी काही बोललं तर आपण बोलायचं नाही. घरातील कुटुंब प्रमुखाची भूमिका आपण पार पाडायची ठरवलं आहे. हेमंत रासनेंचा रवींद्र धंगेकरांना टोला. कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं असली पाहिजेत. इतरांना परिसरात फिरकू देऊ नका. मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक. 30 जून 2026ला कर्जमाफी न केल्यास रेल रोको करणार. कडूंची प्रतिक्रिया. 1 जुलै 2026ला महाराष्ट्रातील एकही रेल्वे चालू देणार नाही. कडूंचं वक्तव्य. अमित साटम यांचं अबू आझमींना निमंत्रण. अबू आझमींनी वंदे मातरमच्या समूहगान कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन. साटम यांच्या निमंत्रणानंतर अबू आझमींचं अमित साटम यांना पत्र. जसं तुम्ही नमाज पढणार नाही तसेच आम्ही वंदे मातरम बोलू शकत नाही. अबू आझमींची पत्रातून माहिती.
जळगावच्या भुसावळमध्ये एकनाथ खडसेंसोबत लढणार माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा। 2 कट्टर विरोधक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र दिसणार। भुसावळ नगराध्यक्ष पदाचे एससीसी आरक्षण मॅनेज, संतोष चौधरींचा आरोप। वैशाली सूर्यवंशींनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं। किशोर पाटलांचा भाजप प्रवेशानंतर वैशाली सूर्यवंशींवरती आरोप। तर मी मैदान सोडून पळून गेले नाहीये, गुवाहाटीला वैशाली सूर्यवंशींचं प्रत्युत्तर। आगामी निवडणुकीमध्ये पवार काका पुतणे एकत्र येतील, रोहित पवारांनी दिले होते संकेत। तर पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचारी भाजपला पायउतार करण्यासाठी एक पाऊल मागे घेऊ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठेंचं वक्तव्य। निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापलं। युती नसेल तर भाजपला आडवे पाडू, शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंचा इशारा। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। मोहोळमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, अस्तित्व नसलेला माणूस पवारांच्या नावावर आमदार म्हणून निवडून गेला। माजी आमदार रमेश कदमांची आमदार राजू खरेंवर टीका। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक निवडणूक प्रभारी। ठाणे शहर, ग्रामीण कल्याण, मीरा भाईंदर, नवी मुंबईचे गणेश नाईक निवडणूक प्रभारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणे निवडणूक प्रभारी। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून अतुल सावे, भागवत कराड यांच्यावर जबाबदारी। तर निवडणूक प्रमुख म्हणून आमदार प्रशांत बंब यांच्यावरती पश्चिम, तर अनुराधा चव्हाण आणि समीर राजूरकरांवरती उत्तर विभागाची जबाबदारी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या विजय चौधरी यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। जिल्ह्यात होणाऱ्या 4 नगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकणार, विजय चौधरी यांचा विश्वास। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटाला या गटामध्ये शिंदे सेनेला मोठा धक्का। अंजणी ढाकरवाडीमधील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा भास्कर जाधवांच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। सोलापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। माणिकराव कोकाटे आणि जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। नंदुरबार तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गावित आणि रघुवंशी वाद पुन्हा चव्हाट्यावरती। नंदुरबार विधानसभा आणि अक्कलकुवा विधानसभेमध्ये युती होणार नाही। गावितांची भूमिका, तर गावित परिवार हे बंडखोर स्वतःपुरतं राजकारण करत आले, आमदार चंद्रकांत रघुवंशींची टीका। मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न। विविध प्रकल्पांमध्ये शिवसृष्टीचा रस्ता, खाडी किनारा, स्कायवॉक आणि मुख्यालय इमारती संदर्भात टाउन प्लॅनिंगकडून खुलासा मागवण्यात आला। निवडणुकीनंतर आम्हाला सत्तेत घ्या म्हणून लाळघोटेपणा करत आमच्या मागे फिरू नका, शिंदेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची भाजपवर टीका। अंबरनाथ पालिकेवरती कमळच फुलणार, भाजपनं केला होता दावा। नाशिकच्या रामतीर्थ सेवा समितीच्या गोदा आरतीला मंत्री नितेश राणेंची हजेरी। नितेश राणे यांच्याकडून गोडा घाटावरती आरती संपन्न। पुण्यातील डोळस कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून दखल। भोंदूबाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शंकर महाराज अंगात येतात सांगत डोळस कुटुंबियांची 14 कोटींना फसवणूक। कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। 1993च्या मुंबई स्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या मालमत्तांचा लिलाव होणार। टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या मालमत्तांचा लिलाव। विशेष टाडा कोर्टाकडून टायगर मेमनच्या मालकीच्या 17 मालमत्तांची माहिती मिळाली। जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा डाव्यांचा झेंडा। जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीमध्ये 4ही पदांवर डाव्यांचं वर्चस्व। लेफ्ट युनियनच्या अदिती मिश्राच्या अध्यक्षपदी निवड। मुंबई विमानतळात 60 देशांना जोडलं जाणार। नाताळच्या सुट्ट्यांमध्ये देशासह परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोय। 26 ऑक्टोबर ते 28 मार्च 2026 पर्यंत हे वेळापत्रक लागू असेल। ईपीएफओकडे नवीन नोंदणीसाठी कर्मचाऱ्यांना 15,000पर्यंत लाभ। ईपीएफओ लाभ न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्याच्या दृष्टीनं निर्णय। विना तिकीट प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने 121 कोटी वसूल केले। एसी लोकलमधून 2 कोटी रुपयाहून अधिक दंड वसूल। एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यानची कारवाई। हापूस हंगाम महिनाभर लांबणीवर। कोकणात सततच्या पावसामुळे मोहर येण्याची प्रक्रिया थांबली। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजारात येणारा हापूस यंदा मार्च अखेरीस येण्याचा अंदाज। लातूर शहरात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अद्दल घडवली। लातूर शहराच्या बायपास रस्त्यावरती तरुणांची पोलिसांनी धिंड काढली। नाशिकच्या सिडको परिसरात टवाळखोरांचा हैदोस। टवाळखोरांकडून धारधार शस्त्र आणि कोयत्यानं वाहनांची तोडफोड करणाऱ्यांमध्ये 2 मुलींचाही समावेश असल्याची माहिती।
नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरामध्ये एकाची मानेत दारूची बाटली खुपसून हत्या, दारूच्या निषेध शिवीगाळ केल्यानं हत्या केल्याची माहिती, हत्या करणाऱ्या आरोपीला तुर्भे पोलिसांकडून अटक. नवी मुंबईमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला अटक. सायबर चोरट्यांकडून आता देशभरात 83.97 कोटींची फसवणूक झाल्याचं समोर. मीरा भाईंदर पालिकेतील 358 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवली. नरेंद्र हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले. काँग्रेस प्रवक्ते रवी खरात यांचा आरोप. रायगडच्या मोठे वेणगावमधील रिक्षा आणि दुचाकी या ठिकाणी समोरासमोर अपघात, तर भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू, 3 जण जखमी. ग्रामस्थांकडून तातडीनं स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी. परभणीच्या टाकळवाडीमध्ये मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थांनी लावला गाव विक्रीचा फलक. 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी अनेक आंदोलन करून सुद्धा काम होत नसल्यानं गावकरी आक्रमक. वर्धा जिल्ह्यातल्या भिडी गावात मांजा गळ्यात अडकल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. शेतातून फवारणी करून दुचाकीनं घरी परतत असताना नायलॉन मांजा गळ्यात अडकला. बुलडाण्यामध्ये मुलाकडून आई आणि वडिलांची कुऱ्हाडीनं वार करत हत्या. आई वडिलांच्या हत्येनंतर मुलाने आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावातील धक्कादायक घटना. अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अमरावती एसीबीची लाचखोर महिला पोलिसावर कारवाई. ममता पाटील असं लाचखोर महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. तक्रार फाईल पास करण्यासाठी 8,000 रुपयांची लाचेची मागणी. वाशिम बांधकाम विभागाकडून कंत्राटदाराची फसवणूक. न्यायालयाच्या आदेशानं बांधकाम विभागातील वस्तू जप्त. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील काही वस्तू जप्त करण्यात येणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्यात रस्त्यांची डागडुजी. 24 तासातच पुन्हा रस्ते खड्डेमुक्त. कोल्हापूरला उपनगरांशी जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था ही बिकट. कोल्हापुरात रस्ते दुरुस्तीसाठी 110 कोटींच्या निधीला गेल्या वर्षीच मान्यता. बैल खरेदी करण्यासाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी. बैलांच्या किमती घसरल्या. धुळ्याच्या मुक्तीमध्ये गुरुदत्त महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल. पंचक्रोशीसह उत्तर महाराष्ट्रातून मल्लांचा मोठ्या संख्येनं सहभाग. ममदानी हे ट्रान्सजेंडर समर्थक आहेत. डेमोक्रेटिक पक्षाने देशातील सर्वात मोठ्या शहराच्या महापौरपदी एका कम्युनिस्टला बसवलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी जोहरान ममदानी यांची खिल्ली उडवली आहे. नेपाळमध्ये जेएनझींच्या आंदोलनानंतर मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका. जेएनझी आंदोलकांनी देशातील बहुतांश राजकीय नेत्यांचं नेतृत्व नाकारलं. मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शिनबाम यांचा जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा मद्यपीकडून प्रयत्न. राजधानी मेक्सिको सिटीच्या जुन्या जिल्ह्यातील घटना समोर. फ्रान्समध्ये कार चालवणाऱ्या व्यक्तीने 10 जणांना चिरडलं. पोलिसांनी अटक केल्यावरती आरोपी अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्याचं कळतंय. भारतीय तपास यंत्रणा ईडीचं फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सकडून कौतुक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये केलेली कारवाई म्हणजे एक प्रकारे जागतिक मॉडेल. अंमलबजावणी संचालनालयाच्या कामाची FATFकडून स्तुती. तालिबानशी मैत्रीचे परिणाम पाकिस्तान भोगतोय. अफगाणिस्तानचा 1 कप चहा महागात पडला. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. जपानमध्ये जंगली अस्वलाच्या हल्ल्यामध्ये 12 जणांचा मृत्यू. जंगली अस्वलाला पकडण्यासाठी सरकारकडून थेट सैन्याची तैनाती. तर गेल्या 7 महिन्यात अस्वलाकडून 100 पेक्षा जास्त हल्ले. चौथी T20 सामन्यामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव. T20 मालिकेमध्ये भारताने 2-1 ने आघाडी घेतली. या मालिकेमध्ये अंतिम सामना 8 नोव्हेंबरला खेळवला जाणार. पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचं सिंधुदुर्गमधून प्रस्थान. 2 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर रथ तयार. संपूर्ण रथ राखलाच्या सहाय्यानं तयार केला असून यामध्ये कोणतेही धातूचे खिळे वापरले नसल्याची माहिती. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 121 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. मतदारांनी आतापर्यंतचा राज्यातील सर्वाधिक 66.46% मतदानाचा हक्क बजावला. भिवंडीतील 21 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव. भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके, श्रीकांत गायकर यांच्यासह इतर नेत्यांनी शिवसेना नेते प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख देवनंद थळे यांची भेट घेतली. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून